श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय 9 ते 12 अयोध्याकांड. अध्याय 9. कैकेयीने दशरथाकडे मागितले 2 वर. संग्रामजीत हा कैकेयीचा भाऊ. तो मोठा शूर होता, प्रतापी होता. मिथिलेतील लग्न पार पडून वराडाबरोबर तो अयोध्येत आला. अयोध्येहून निघते वेळी कैकेयीस म्हणू लागला, भरत शत्रुघ्न यांना माझ्याबरोबर नेऊ का? कैकेयी म्हणाली, ने, पण त्यांच्या वडिलांना विचारून ने. संग्रामजीत दशरथाला म्हणाला, 1 महिनाभर मी भरत शत्रुघ्न यांना माझ्याबरोबर घरी नेतो. दशरथाने परवानगी दिली. कैकेयी व दशरथ यांची परवानगी मिळाली. भरताचे मन मात्र आजोळी जाण्यास तयार नव्हते. रामाचा वियोग होणार म्हणून तो जाऊ शकत नव्हता. रामाला तो स्वतःपासून एक क्षणही दूर राहू देत नव्हता. अखेर भरत शत्रुघ्न यांना घेऊन संग्रामजीत घरी गेला. राम आणि लक्ष्मण शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण झाले. वशिष्ठ जे जे सांगत ते रामाला लगेच आकलन होई. राम लक्ष्मणांची परीक्षा घेण्याचे ठरले. मंडप सजविला होता. या रंगमंडपाची रचना इतकी अलौकिक होती की मंडपाचे तेज पाहून सूर्यालाही आश्चर्य वाटावे. हिरे जडित खांब होते. प्रत्येक खांबात देवदेवतांचे अधिष्ठान होते. प्रत्येक खांबातून नृसिंहाचा ध्वनी जणू ऐकू येत होता. अशा या मंडपात अष्टप्रधान आणि प्रजाजन यांच्यासह राजा दशरथ स्थानापन्न झाले. कौसल्यसह सर्व माता आल्या. श्रीरामाची प्रगती कुठपर्यंत झाली आहे हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. विद्वान वशिष्ठ गुरु बृहस्पतींसारखे दिसत होते. राम लक्ष्मण मंडपात आले. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. वेगवेगळ्या वाहनातून त्यांनी वेगवेगळ्या युद्धाच्या अनेक पद्धती दाखविल्या. हत्तीला कसे फिरवायचे ते दाखविले. भालाफेक, अग्निअस्त्र, वायुअस्त्र अशी अनेक अस्त्रे दाखविली. श्रीराम कशातच उणे पडत नव्हते. सर्व सभाजन रामाचे पराक्रम पाहून प्रसन्न झाले. राम जसे करी तसे लक्ष्मण करून दाखवी आणि इकडे दशरथ कौतुकाने मान डोलवी. हा समारंभ मोठ्या आनंदात संपला. एके दिवशी राजा दशरथ आरशात पाहत होता. तेव्हा त्याला आपल्या वृद्धपणाची टोचणी सुरू झाली. त्याने वशिष्ठांना निरोप पाठविला. सर्व प्रजाजनांची सभा भरविली. त्या सभेत दशरथाने रामाला युवराजपद देण्याचा मानस बोलून दाखविला. राम हा राज्य देण्यालायक झाला आहे. एखादा चांगला मुहूर्त पाहून त्याला युवराजपद देईन. राम राजा होणार हे ऐकून साऱ्यांना आनंद झाला. श्रीरामाला राज्यावर बसविण्यासाठी चैत्र महिन्यातील गुरुपुष्य योग मुहूर्त काढला. वशिष्ठांनी राज्याभिषेकाची सर्व सिद्धता केली. अयोध्येत आनंदी आनंद चालू होता. सर्वत्र दीपमाला लागलेल्या होत्या. अयोध्यावासी अलंकार, वस्त्रे लेवून राज्याभिषेकाला निघण्याची तयारी करू लागले. दशरथाने रामाला एकांतात बोलावून म्हटले, मला ग्रहपीडा सुरू झाली आहे. पुढील काळ संकटाचा दिसतो आहे. रामा, मला तुझी काळजी वाटत आहे. तू माझ्यापासून दूर जाणार असे मला उगीचच भासत असते. माझे ग्रह मृत्यूयोगाचे आहेत. तू नीट राज्यकारभार चालव. प्रजेचे संरक्षण कर. वशिष्ठांनी रामाला व्रतनियम पाळण्यास सांगितले. रात्रभर भूमीवर निज, फलाहार घे, जप कर. असे तू तुझे आज वर्तन ठेव. लक्ष्मणाने दशरथाजवळ रामसेवेचीच मागणी केली. इकडे देवांनी ब्रह्मदेवास प्रार्थना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. देवांनी ब्रह्मदेवाला सांगितले, महाराज, उद्या राम राज्यावर बसेल. राज्य वैभव सोडून तो वनात कशाला जाईल? रावणाचा वध रामाच्या हातून कसा होईल? अशी काही युक्ती काढा की राम उद्या गादीवर बसण्याऐवजी वनात जाईल. ब्रह्मदेवाने विकल्पाला सांगितले, तू उद्या अयोध्येत जा. राम गादीवर बसण्याऐवजी वनात जाईल असे कर. विकल्प म्हणू लागला, अयोध्येत जो सोहळा चालू आहे त्यात विघ्न आणणे मला शक्य होणार नाही. तेव्हा सगळ्या देवांनी त्याला सांगितले, हे देवकार्य आहे, ते तू अवश्य कर. विकल्प अयोध्येत जायला निघाला. सर्व अयोध्यावासियांच्या मनात रघुनंदनच भरून होता. अयोध्यावासियांपुढे विकल्पाचे काहीच चालेना. कैकेयीची मंथरा नावाची एक दासी होती. ती कैकेयी देशातून आली होती. राम तिला आवडत नसे. भरताला मान द्यावा असे तिला वाटे. ती रामाचा खूप द्वेष करी. एकसारखी त्याची निंदा करी. विकल्पाने मंथरेच्या बुद्धीत प्रवेश केला. मंथरेच्या मनात द्वेषाचे वारे संचारले. ती कैकेयीच्या भवनात गेली तेव्हा तिथे राज्याभिषेकाची तयारी चालू होती. तो सर्व सोहळा पाहून मंथरा अतिशय रागावली.
घरात अग्निप्रवेश व्हावा तशी ती भवनात आली. कैकेयीला म्हणू लागली, तू अगदी भोळी आहेस. तुझी दोन्ही मुले आजोळी पाठवून दिली. कौसल्यापुत्र हा राम राजा होणार आहे. राम राज्यावर बसला की तुझ्या मुलांना मारूनही टाकील. माझ्याशिवाय तुझे हित पाहणारे इथे कोणीही नाही. पुराण काळातील सावत्र मुलांचे दाखले मंथरा कैकेयीला देऊ लागली. तेव्हा कैकेयी म्हणाली, जसा माझा भरत तसाच राम. तू या दोघात भेद करू नकोस. राम राजा होणार म्हणून कैकेयीने मंथरेच्या गळ्यात मोत्याची माळ घातली. मंथरेने माळ तोडून टाकली आणि राज्य बुडाले असे म्हणून ऊर बळवू लागली. तेव्हा कैकेयी प्रेमाने तिची समजूत घालू लागली. तिला हृदयाशी कवटाळले आणि ह्याच वेळेस विकल्पाने कैकेयीमध्येही प्रवेश केला. विकल्प म्हणजे संशय. मग कैकेयी मंथरेला म्हणू लागली, बरे झाले तुझ्या लवकर लक्षात आले. भरत तर इथे नाही. मी काय करू? सगळे प्रजाजन रामाच्याच बाजूने आहेत. दशरथाला वशिष्ठांना प्राणापेक्षाही राम प्रिय आहे. ते माझे काहीच ऐकत नाहीत. आता मी करू तरी काय? मंथरेने कैकेयीला सांगितले, मी तुला एक युक्ती सांगते. देवदानवांच्या युद्धाच्या वेळेस दशरथांनी तुला 2 वर दिले आहेत, ते माग. एका वराने भरत गादीवर बसेल आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षे वनवास माग. 14 वर्षात तुझा मुलगा 14 भुवने जिंकेल. रामासह लक्ष्मण वनात जाईल. वनात भयंकर राक्षस राम लक्ष्मणांना खाऊन टाकतील. म्हणजे भरताचे राज्य निष्कंटक होईल. राम वनात जायला निघाला की दशरथाचे प्राण जातील. पुढे राज्य तुझाच मुलगा करील. मंथरेचे हे बोलणे कैकेयीने उचलून धरले. कैकेयीने मंथरेचा शब्दनशब्द आत्मसात केला. रामाबद्दलचे जे चांगले विचार कैकेयीच्या मनात होते ते नष्ट करण्यात विकल्प यशस्वी झाला. मंगळसूत्रासह सर्व अलंकार तिने काढून टाकले. केस मोकळे सोडले. रागाने ती भूमीवर झोपून गेली. दशरथ राजाला तिची आठवण झाली. त्याला वाटत होते कैकेयीला रामराज्याभिषेकाची सर्व माहिती सांगितल्यावर ती आनंदित होईल. पण येऊन पाहतो तर सदनात कैकेयी राणी नाही. त्याने मंथरेला विचारले, महाराणी कोठे आहे? तेव्हा ती दुष्ट मंथरा म्हणाली, महाराणी रागाने झोपली आहे. तिच्या मनात काय आहे ते आम्हाला कसं कळणार? राजा कैकेयीला प्रेमाने विचारू लागला, हे प्रिये, तुझ्या मनात काय आहे? तेव्हा कैकेयीने दशरथाला दूर लोटून दिले. ती म्हणू लागली, मी तुमचे सगळे कपट कारस्थान ओळखले. तेव्हा राजाने तिचे चरण धरून म्हटले, मी तुला शरण आलो आहे. मी राज्यावर रामाला बसविणार आहे. तरी तू त्यात विघ्न आणू नकोस. मी असताना तू मंगळसूत्र तोडून जमिनीवर का टाकले आहेस? दशरथ कैकेयीच्या मोहात अडकला. कैकेयीला म्हणू लागला, तू जे मागशील ते देईन. मंथरेने कैकेयीला खूण केली. निश्चयापासून ढळू नकोस. तेव्हा कैकेयी म्हणाली, मला देवदानवांच्या युद्धाच्या वेळी तुम्ही 2 वर दिले होते. वर माग असे नेहमीच म्हणता, देत मात्र कधीच नाही. राजा म्हणाला, त्या वरांसाठी तुझा एवढा हट्ट का? खुशाल माग. आज मी खूप खुशीत आहे. 2 नाही 4 वर माग. कैकेयी म्हणाली, नको, 2च वर द्या. एका वराने भरताला राज्यपद द्या आणि दुसरा वर म्हणजे रामाला 14 वर्षे वल्कले नेसून सैन्य आणि वैभव न देता वनवासात पाठवा. दशरथाच्या मनात कैकेयीबद्दल मोह, कैकेयीच्या मनात रामाबद्दल क्रोध, मंथरेला गादीचा लोभ. मोह, लोभ, क्रोध यांनी एकाच घरात ठाण मांडल्यावर तिथे रामराज्य येणे कसे शक्य आहे? कैकेयीची ही विचित्र मागणी ऐकून दशरथाभोवती सगळा महाल फिरू लागला. कैकेयीचे बोलणे प्रलयाग्नीसारखे दशरथाचे आयुष्य जाळू लागले. दशरथ कैकेयीला पुन्हा पुन्हा म्हणू लागला, तू जे जे मागशील ते मी पुरवीन, पण रामासारखा मुलगा तू वनात पाठवू नकोस. कौसल्येला तुझी दासी करीन. भरताला राज्याभिषेक देईन, पण रामाला वनात पाठविण्याचे वचन मी कसे पुरवू? कैकेयी म्हणाली, मी मागितलेले वर तरी पूर्ण करा. प्राण जाईल पण वचन जाणार नाही, ही रघुकुळाची रीत पाळा. कैकेयीच्या मागणीने राजा मूर्छित होऊन पडला. पहाट झाली. वशिष्ठांनी रामराज्याभिषेकाची पूर्ण तयारी केली. सगळे प्रजाजन उठले, पण अजून दशरथ महाराज का उठले नाहीत हे पाहण्यासाठी सुमंत कैकेयीच्या महालात गेला. तो महाराजांना सांगू लागला, चला महाराज, सगळी तयारी झाली आहे. तरी महाराज काहीच बोलत नाहीत हे पाहून सुमंत चकित झाला.
ही गोष्ट कळली तर राम आता खरोखरच वनात जाईल या विचाराने राजा पुन्हा पुन्हा मूर्छित होत होता. राम राम असे सारखे म्हणत होता. हुशार कैकेयीने सुमंताला सांगितले, महाराज राम राम म्हणून मूर्छित होतात, तेव्हा तू रामाला इकडे बोलावून आण. हुशार सुमंताने ओळखले की रामदर्शनाशिवाय महाराजांना आता कोणीही शांती देऊ शकणार नाही. तो रामाच्या सदनात गेला. सुमंत आलेला पाहून रामाने त्यांना वंदन केले. सुमंत त्यांच्या समोर हात जोडून म्हणाला, दशरथ महाराजांनी तुम्हाला लवकर कैकेयी भवनात बोलाविले आहे. अध्याय 9 समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु.